आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात जर ते त्या कामचुकारपणा करत असतील तर अशा जिल्हा कृषी अधीक्षकाला काल कलेक्टर आले आणि एसईओ एक सेम हेच पोझिशन हे डॉक्टर नदीम मामाच्या शेतातले आणि बोरीस शिवारातले. त्याच्यामुळे मला वाटतं की लॉंग टर्म प्लॅनिंगचं इथं हे होणं गरजेचं आहे. त्याशिवाय काही खरं नाही. पोस्टपोन झालेला आहे राजकीय इच्छाशक्तीमुळे. त्याच्यामुळे नाला सरळीकरण आणि एक पुलाची गरज आहे. तिथे शेतकऱ्यांना काय होतं की कनेक्टिव्हिटी तुटून जातं. आता म्हणजे ते उत्तम मामान ते हे असं आणि प्रवाहित होणारं जो पाणी आहे तो स्पेसमध्ये नाही बसत. त्याच्यामुळे काय होतं की दरवर्षी सातत्यानं आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात जर ते त्या कामचुकारपणा करत असतील तर अशा जिल्हा कृषी अधीक्षकाला काल कलेक्टर आले आणि एसईओ एक सेम हेच पोझिशन हे डॉक्टर नदीम मामाच्या शेतातले आणि बोरीस शिवारातले. त्याच्यामुळे मला वाटतं की लॉंग टर्म प्लॅनिंगचं इथं हे होणं गरजेचं आहे. त्याशिवाय काही खरं नाही. पोस्टपोन झालेला आहे राजकीय इच्छाशक्तीमुळे. त्याच्यामुळे नाला सरळीकरण आणि एक पुलाची गरज आहे. तिथे शेतकऱ्यांना काय होतं की कनेक्टिव्हिटी तुटून जातं. आता म्हणजे ते उत्तम मामान ते हे असं आणि प्रवाहित होणारं जो पाणी आहे तो स्पेसमध्ये नाही बसत. त्याच्यामुळे काय होतं की दरवर्षी सातत्यानं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.